तुमच्यापर्यंत येईल. डेफिनेटली आम्ही ती नावं तुमच्यापर्यंत घेऊन येऊ की ते आयकॉन्स कोण असणार आहेत. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहताय मैदानाच्या दिशेने आता रवाना होताना. अचिवर्स दांडी टीम आपला 12वा खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या आणि तेज ऊर्जा नरपट पास्तळ टीम आपला देखील 12वा खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. नरपडच्या खेळाडूंना मी विनंती करतोय की प्लेयर स्टँड बनवलेला आहे तिथेच तुम्हाला बसायचं आहे. जे तुमचे 11 प्लेयर्स आहेत तेच फक्त तिथे असतील. बाकी इतरत्र कोणी जर तुमचा पाठीराखा असेल किंवा काही चालणार नाही. फक्त तुमचे 11 प्लेयर्स आहेत ते प्लेयर स्टँडमध्ये बसतील आणि तिथूनच तुम्हाला बॅटिंग ऑर्डर जी आहे ती पाठवायची आहे. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहताय मैदानाच्या दिशेने जात असताना. एका बाजूला विनायक आणि त्याच्या समोर चिरागला आपण पाहताय. दांडी टीमकडनं षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरता कुठल्या गोलंदाजाला प्राधान्य दिलं जाईल. चला गौतम अक्रे आणि टीम जास्त वेळ घेऊ नका. ऑलरेडी ऑलमोस्ट 10 मिनिटं झाले टॉस उडवून आणि जर तुम्ही अजून वेळ कराल तर डेफिनेटली आयोजकांच्या वतीने ते कठीण आणि कडक निर्णय या ठिकाणी मात्र घेतले जातील. ऑलरेडी तुमच्याकडे लॉट्स येतात. किती वाजता तुमची मॅच आहे ही तुम्हाला कळते आणि त्यानुसार प्रत्येक खेळाडूने हे नियम जे आहेत ते पाळायला हवेत. स्वतःने आपल्या अंगी ती शिस्त लावायला हवी. आणि मग ज्या वेळेला षटकं कमी केली जातात आणि त्यानंतर त्या गोष्टी भरपूर पुढे जातात तेव्हा अगोदर सुरुवातीला जर आपण वेळेमध्ये मैदानात पोहोचलो तर ते खूप चांगलं असतं. पंचांचा इशारा येतो लेट्स प्लेचा. पहिलं षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती मिथुन तामोरे. मागील 4 ते 5 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर अगदी पदार्पण त्यानं अचिवर्स दांडी या संघामध्ये केलं. त्यानंतर अगदी अप्रतिम परफॉर्मन्स त्यानं दिलेत आणि जी लहान मुलं तिथे मैदानामध्ये खेळत आहेत त्यांना मी विनंती करतोय की कृपया करून बाहेर जायचं आहे. जो छोटे बच्चे वहाँ पर खेल रहे उन्हें गुजारिश मैं करता हूँ कि कृपया करके ग्राउंड से बाहर जाइए. क्षेत्ररक्षण सजलंय. पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात होते. दोन क्षेत्ररक्षक आपण 38 सर्कलच्या बाहेर पाहतायत. लॉंग ऑन आणि या ठिकाणी आपण पाहताय मिड विकेटला असे दोन फिल्डर 38च्या बाहेर. कव्हरला माफ करा. कव्हरला आपण एक क्षेत्ररक्षक पाहताय. त्यानंतर मिड विकेटला आपण पाहताय. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झाले गोलंदाजी मार्कवरती. पहिली मॅच आता सुरुवात होते. दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल घेऊन गोलंदाज मिथून तयार. गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल होता. चिप केले हळवारपणे चेंडूला खेळले. अगदी मिड विकेटच्या रिजनला चेंडू जातोय. विशाल तिथे पाहायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर अगदी सन्मानजनक या 2 धावा पाहायला मिळत आहेत. आजचा 5वा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. जशी जशी रात्र पुढे जाईल तशी मात्र या क्रिकेटची रंगत आपल्याला पाहायला मिळेल. कारण की उद्याच्या दिवसात मात्र कुठले ते 16 आयकॉन्स असणार आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक संघामध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला आतापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम चांगलं टायमिंग. चौकार. 4 धावा. चेक. बॅरिकेडच्या मध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना बॅरिकेडच्या मागे यायचंय. मॅच थांबवा पंच 2 मिनिटं. बॅरिकेडच्या मध्ये जे प्रेक्षक आहेत सर्व बाहेर आहे. बॅरिकेडच्या मागे या. मॅच ऑन नाही होणार. सर्व प्रेक्षक मागे या. खुर्च्या देखील इकडे घ्या. मॅच चालू करा. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
धन्यवाद. तिथे जर आपण पाहिलं ऑफ स्टंपवरती फलंदाज गेले, त्यानंतर आपण पाहिलं जो वेगामध्ये मिथुनने चेंडू टाकला होता त्या चेंडूला मात्र पीक केला आणि अगदी चौकार खेळला फाईन लेगच्या रिझनला. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र अगदी चांगला फटवा, व्हाट अ शॉट, क्लास, हा दर्जा पाहायला मिळतोय. षटकार, अप्रतिम फटका यावेळेला मात्र पाहायला मिळाला. आकुट टप्प्याचा बॉल ठेवला मिथुनने, त्यानंतर त्या चेंडूवरती नजर ठेवली. हँड अँड आय कोऑर्डिनेशन अगदी चांगलं पाहायला मिळालं आणि षटकार मिड विकेटच्या दिशेला इथे पाहायला मिळालाय. अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कसं खेळायचं ते मात्र फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चिराग, आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिली तर 12 आणि 12च्या 12 धावा या चिरागच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. एक चौकार, एक षटकार नुकताच आपण चिरागच्या बॅटमधनं पाहिला, त्यानंतर दुहेरी धाव देखील त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत 3 चेंडू झाले. षटकातला चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती मिथून. अगदी हेच अपेक्षित असतं जेव्हा पहिली बॅटिंग टीम करत असते आणि त्यानंतर पॉवर प्लेची षटकं येतात. त्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये ती नामी संधी फलंदाजांकरता असते आणि त्या संधीचा यावेळेला मनमुराद आनंद स्वीकारत असताना फलंदाज सध्या तरी पाहायला मिळतो चिराग. कारण की पॉवर प्लेमध्ये खेळताना तुमच्याकडे आक्रमकपणा देखील असायला हवा, त्यानंतर संयम हा देखील असणं गरजेचं आहे. परंतु सध्या आक्रमक होताना फलंदाज चिराग हा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. बघा टायमर ऑन आहे, या गोष्टीकडे देखील लक्ष असू द्या. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र यावेळेला आपण पाहू शकाल डीप पॉईंटच्या दिशेला चेंडू जातोय. फिल्डर तिथे आहेत, अगदी चांगले क्षेत्ररक्षण यावेळेला मात्र पाहायला मिळतंय. कुणाला आपण पाहताय तिथे कव्हरला अगदी चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालंय. या सिंगलने आपण पाहू शकाल विनायक आता स्ट्राईक वरती येतोय. 2 धावांनी आपण पाहू शकला तर धावसंख्या आता झालेली आहे फलकावर 14. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळालाय. अगदी या मागील 5 दिवसाच्या घडामोडी जर आपण पाहिल्या तर खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. मॅडन ओव्हर्स देखील पाहायला मिळाला. एका षटकामध्ये 5 विकेट देखील पाहायला मिळाला. विकेट हॅट्रिक देखील पाहायला मिळाली आणि अगदी जबरदस्त अप्रतिम परफॉर्मन्स पाहायला मिळाले. 1 बॉल 4 हवे असताना देखील षटकार पाहायला मिळाला आणि हीच खरी खासियत आहे खासदार चषकाची. प्रत्येक दिवस जो आहे तो फुल ऑफ ॲक्शनवाला आपल्याला इथे पाहायला मिळालाय. इथे मात्र अगदी चांगला बॉल म्हणता येणार नाही, टप्पा पडला त्यानंतर खूप बाहेर जाताना चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा वाईटचा पाहायला मिळतोय. राकेश राऊत यांना आपण पाहतायत पंचांच्या भूमिकेमध्ये, त्यांच्याच बरोबर अक्षय नाईक यांना आपण पाहताय. अभि तांडेल यांना देखील आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. 5 चेंडू झालेले आहेत. षटकातला शेवटचा बॉल अगदी चांगला बॉल होता. यावेळेला मात्र पॉईंटचं क्षेत्र निवडलं. अगदी वेगाने चेंडू जातोय. क्विक आउटफील्डचा फायदा, परंतु गौतम अखरे त्या ठिकाणी मात्र वेगाने जात आहेत. 2 धावा पूर्ण केल्या, तिसऱ्या करता वळत आहेत. क्षेत्ररक्षण झालंय, फेकी केलंय. 2 धावांनी आपण पाहताय तर इथे झाली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झाली आहे फलकावर बिनबाद 17. या ठिकाणी आपण पाहतायत जो बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तेज ऊर्जा नरपड पास्तळ या संघाला पुरस्कृत केलंय रोहित राऊत आणि त्यांच्याच बरोबरीने त्यांचे परम मित्र आपण पाहताय चंद्रशेखर सावंत यांना आपण पाहताय. ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूयात खासदार चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. बघा 4 मिनिटं 50 सेकंद तुम्ही वापरलेत पहिलं षटक हाताळण्याकरता. जास्त वेळ जर तुम्ही घेतलात 25 मिनिटं जर तुमची पुढे निघून गेली तर शेवटच्या षटकाला तुम्हाला एक फिल्डर हा आतमध्ये घ्यावा लागेल. जे नियम आहेत ते आम्ही अधोरेखित करतोय. पहिलं षटक झालेलं आहे. धावसंख्या आपण पाहताय 17. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर विवेक. इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका फसतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, इथे लागलाय पहिला धक्का. फर्स्ट विकेट डाऊन. इथे मात्र आपण पाहतोय यज्ञेश प्रभू अगदी चेंडूवरती नजर ठेवली, त्यानंतर तो चांगला कॅच या ठिकाणी कंप्लीट केला.
हाफ चान्सेस होते त्याला फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट केलं आणि ते अपेक्षित असतं जेव्हा गोलंदाज त्यांच्या परीनं चांगली कामगिरी करत असतात. त्यानंतर ती जबाबदारी असते क्षेत्ररक्षकांची की आपल्या गोलंदाजाला आपण चांगल्या प्रकारे सपोर्ट करावा आणि तो चांगला सपोर्ट सिस्टम या ठिकाणी यज्ञेश प्रभूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिला धक्का या ठिकाणी लागला गेलाय. जास्त काही कॉन्ट्रीब्यूट विनायक करू शकला नाही. शून्यावरती बाजून तंबूच्या आश्रयाला आता येतोय. विनायकची जागा घेण्याकरता नवीन फलंदाज आपण पाहिलं आता नव्यानं दाखल होतोय मैदानामध्ये निखिल. पाटील नेटवर्कची टीम देखील आपल्याला पाहायला मिळते. मुख्य कॅमेरामनवरती आपण पाहतायत अनुराग चव्हाण, त्याचबरोबर सूरज यादवला आपण पाहताय, त्यानंतर हिमांशू सिंगला आपण पाहताय आणि अथर्व राऊत याला देखील आपण पाहताय स्कोररच्या भूमिकेमध्ये आणि विघ्नेश ठाकूर यांना देखील आपण पाहताय ऑनलाईन स्कोरिंग करतायत. म्हणजे पाटील नेटवर्क म्हटलं की सर्व काही गोष्टी तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत आहेत कारण की ब्रँड इज ऑलवेज अ ब्रँड असं आपल्याला पाहायला मिळतं. पालघर जिल्ह्यामध्ये प्रचंड चर्चेत असलेलं पाटील्स नेटवर्क. पाहूया षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज विवेक तयार. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय फाईन लेगच्या दिशेला, अगदी फाईन चौकार, 4 धावा. काय जबरदस्त टायमिंग या ठिकाणी जुळून आला. आकुट टप्प्याचा बॉल होता, त्या बॉलला मात्र आपण पाहू शकलात फलंदाजाने ओळखला आणि अगदी ज्या क्षेत्रात फिल्डर नाहीये त्या ठिकाणी खेळलं फाईन लेगला आणि 4 रन इथे पाहायला मिळत आहेत. या चौकाराच्या साह्याने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 21 धावा. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल चेंडू पडला त्यानंतर खूपच बाहेर जातोय. राकेश राऊत सरांनी यावेळेला मात्र व्हाईटचा इशारा दिलाय. व्हाईटच्या माध्यमातून आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 22 धावा. आतापर्यंत एक्स्ट्राज जर आपण पाहिले तर 2 एक्स्ट्राज पाहायला मिळालेत आपल्याला सध्या तरी अचिवस दांडीच्या गोलंदाजांकडनं. षटकातला पुढचा बॉल विवेक घेऊन तयार. इथे मात्र गती परिवर्तन, गती कमी राखली. स्लोवर 1 बॉल यावेळेला मात्र पाहायला मिळाला. भिरकावून खेळण्याचा प्रयत्न होता. प्रेक्षक आता हळूहळू मैदानाच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण की जवळच जर आपण पाहिलं तर बोईसर MIDC आणि संध्याकाळ म्हटलं की चाकरमानी आपल्या घरी जात असतात आणि घरी जाताना जर आपण पाहिलं तर आपलं मैदान अगदी रस्त्याच्या नजदीक आहे आणि प्रत्येक प्रेक्षकाला क्रिकेटची स्पर्धा म्हटली की 5 मिनिटं तरी थांबणार आणि ती क्रिकेटचा आनंद घेणार आणि सर्व प्रेक्षक वर्ग आपण पाहताय या क्रिकेटचा आनंद घेताना. इथे मात्र आपण पाहताय अगदी फुलर लेनचा मारा केला, त्या चेंडूला मात्र खेळलाय विशाल तामोरलेला आपण पाहताय. चांगले क्षेत्ररक्षण यावेळेला मात्र आपण पाहू शकला तर सिंगल पाहायला मिळते आणि या सिंगलच्या साह्याने धाव संख्या जर आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 23 धावा. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स मुरबे आणि त्यांच्या विरुद्ध मैत्री पालघर अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र आपण पाहताय लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू जातोय सीमा पार, येतोय 4 चौकार. अगदी विनायक बाद झाला तर दडपण कुठलंही घेत नाहीये आणि मनमुराद बॅटिंग करताना सध्या तरी आपल्याला सलामीवीर चिराग पाहायला मिळतोय. अचिवरच्या गोलंदाजांचा मात्र अगदी खरपूस समाचार तो घेतोय. आतापर्यंत आपण पाहू शकला तर चिरागच्या बॅटमधनं 2 चौकार 1 षटकार 3 दुहेरी धावा पाहायला मिळाल्या. चांगलं कॉन्ट्रीब्यूट करताना चिराग सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सलामीवीराची भूमिका कशी असते की प्रत्येक बॉलवरती समीकरण कॅल्क्युलेशन ते मनामध्ये बांधायचं असतं आणि त्याचनुसार तो फलंदाजी करताना दिसतोय. क्रिकेट म्हणजे फक्त चौकार आणि षटकार नाही, जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा चांगले फटके आणि चांगले चेंडू असतील तेव्हा सन्मान. इथे मात्र अगदी चांगला बॉल बॅकफुटला गेले, हळवारपणे लेग ग्लासचा फटका यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण केलं, फेकी केले, नॉसाठी एंडला. इथे मात्र दगा फटका होण्याची दाट शक्यता पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांकडे यावेळेला मात्र निर्णय सोपवला गेलाय. अगदी सुरक्षित फलंदाज पाहायला मिळतोय, नॉट आउट यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. इथे जर आपण पाहिलं तर अगदी षटकाचा देखील खेळ झालाय. पॉवर प्लेची 2 षटकं संपल्यात. वेळ जी आहे वेळ देखील तितकीच महत्त्वाची. अथर्व आम्हाला कळत आहेत की 2 षटकं झालेत आणि 2 षटकांकरता एक्झॅक्ट टाइम अचिवर्स दांडी या संघाने वापरलाय. 10 मिनिटाचा अवधी तुम्ही वापरलेला आहे तेव्हा ती वेळ देखील पाळणं तितकीच गरजेचे आहे.
दोन षटकांचा खेळ झालेला आहे. दोन षटकांच्या खेळानंतर धावसंख्या 29 आपण पाहतायत. फलकावरती झाले, एक गडी बाद झालाय, परंतु चिरागचं कौतुक करायला हवं. ज्या प्रकारे खेळाला घेऊन चालायला हवं आणि त्याच प्रकारे तो खेळाला घेऊन देखील चालताना पाहायला मिळतोय. यानंतरची नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला मैत्री पालघर आणि त्यांच्या विरुद्ध संघ आपण पाहणार आहोत एकविरा स्पोर्ट्स मुरबे. फर्स्ट मॅच आपण पाहतोय, एका बाजूला अचिवस दांडी पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला तेज ऊर्जा नरपड पासळ हा संघ पाहायला मिळतो. नाणेफेकीचा कौल झाला, नरपड संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला. त्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आणि बॅटिंग करताना आपण पाहिलं तर सध्या तरी अगदी चांगली स्थिती ही पाहायला मिळते. एक गडी जरी बाद झाला, विनायक जास्त काही योगदान करू शकला नाही, परंतु अगदी चांगली बाजू सांभाळत असताना चिरागला आपण पाहताय. धावसंख्या सध्या आपण पाहतोय 29 फलकावरती झाली आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्कवरती कुणाल. षटकातला पहिला बॉल कुणाल घेऊन तयार. इथे मात्र अगदी वेगवान मारा थोडासा खाली राहतोय. किपरच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. आता पॉवर प्ले जे आहे तो पॉवर प्ले मात्र संपलाय. त्यानंतर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक वाढवलाय. त्यानंतर स्क्वेअर लेगला देखील आपण पाहतोय, मिड विकेट देखील पाहतोय, लॉंग ऑन देखील डीपमध्ये पाहतोय, एक्स्ट्रा कव्हर देखील आपण पाहू शकताय. त्यानंतर मिड ऑफ जो आहे तो आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पॉईंटला गौतम अकरेला आपण पाहतोय, यज्ञेश प्रभू गल्लीमध्ये पाहतोय. षटकातला पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल, अगदी चांगला बॉल. गुडलेनचा टप्पा यावेळेला मात्र पाहायला मिळालाय कुणाल अंबिरेच्या माध्यमातून. कारण की गुडलेनचा टप्पा हा असा टप्पा आहे की जिथे फलंदाज मोहामध्ये जातो की त्या चेंडूला खेळायचं की सोडून द्यायचं, कारण की द्विधा मनस्थिती त्यावेळेला मात्र निर्माण होते, कारण की तो टप्पाच तसा असतो. आणि त्यामुळे बऱ्याचदा आपण पाहतो की बरेच गोलंदाज अशा प्रकारची गोलंदाजी करताना दिसतात. आणि सध्या तरी कुणालने पहिले 2 बॉलवरती आपलं वर्चस्व निर्माण केले. दोन्हीच्या दोन्ही चेंडू हे सध्या तरी निर्धाव स्थितीत पाहायला मिळालेत. षटकातला तिसरा बॉल इथे मात्र आपण पाहू शकाल धीम्या गतीचा बॉल. बघा हे व्हेरिएशन्स खूप महत्त्वाचे आहेत आणि तेच व्हेरिएशन्स इथे सध्या आपण पाहताय कुणाल अंबिरेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. पहिली 2 षटकं जर आपण पाहिली तर पहिल्या 2 षटकांमध्ये धावा एक्झॅक्ट आपण पाहू शकला तर चांगल्या प्रकारे फलंदाजांनी बनवल्या. आणि त्यानंतर आपण पाहतो तिसऱ्या षटकामध्ये पहिले 3 बॉल अगदी चांगल्या प्रकारे कुणालने हाताळल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये बदल यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. थर्डमॅन वाईट त्या ठिकाणी नेला जातोय. त्यानंतर फाईन लेगला देखील आपण पाहू शकाल तर आतमध्ये आणलं जात आहे. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. ओहो यावेळेला मात्र आपण पाहू शकाल पुन्हा एकदा थोडासा खाली राहिलेला बॉल. विकेट किपर यावेळेला मात्र बीट होत आहेत. आय थिंक बॅटची कडा लागली होती की काय, संधी निर्माण झाली होती कीपर करता, परंतु थोडंसं अवघड होतं कारण की चेंडू बराच खाली राहिला, लो राहिला आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तरी 1 रन यावेळेला पाहायला मिळते. या सिंगलने आपण पाहू शकला तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 31 31 धावा. आता 2 फलंदाजांच्या माध्यमातून चर्चा काहीतरी झाली आहे. त्या चर्चेमधनं आपण पाहताय काय निष्पन्न होईल. निरंजन घरत त्या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. षटकातला 5वा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेला रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. बघा यावेळेला मात्र गती थोडी वाढवली आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं जे टार्गेट अगदी गोलंदाजाने मनामध्ये ठेवलं होतं की वाईड यॉर्कर मला करायचं आहे आणि त्याच दिशेने यावेळेला मात्र त्याने हा चेंडू डिलिव्हर्ड केला, किपरच्या हातामध्ये गेलाय. इथे मात्र या षटकामध्ये मी कौतुक कुणालचं करीन, काय गोलंदाजी केली आहे. फक्त 2 धावा त्यानं मोजल्यात. 5 बॉल आतापर्यंत झाल्यात. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेला मात्र अगदी चांगल्या पद्धतीने एक कट केलंय. या चेंडूला फेकी केली डायरेक्ट हिटची. यज्ञेश करता मात्र ही संधी होती परंतु डायरेक्ट हिट झाला नाही. इथे मात्र आपण पाहतो अगदी यशस्वी ही गोलंदाजी, हे यशस्वी षटक कुणालचं पाहायला मिळत आहे. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 1 गडी बाद 32. अगदी बघा 3 षटका आपण पाहिलीत आणि वेळेचे व्यवस्थापन कसं असावं ते अचिवस दांडी या टीमने मात्र दाखवले. 3 षटका करता एक्झॅक्ट आपण पाहिलं तर 15 मिनिटाचा अवधी जो आहे तो त्यांनी वापरलेला आहे. आता 2 षटकांकरता तुम्हाला 10 मिनिटं वापरायची आहेत आणि 10 मिनिटांमध्ये ती 2 षटकं तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज झालाय. गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर कैलास येतोय. गोलंदाजी मार्कवरती एक ग्रेट एक्सपिरियन्स क्रिकेट खेळण्याचा त्यांच्याकडे आणि तोच गोलंदाज आपण पाहताय. पहिला बॉल फुलर लेनचा मार. यावेळेला मात्र खेळ सॉफ्ट हँडने, यावेळेला कुठली चुकी केली नाहीये कुणालने. इथे लागलाय अजून एक धक्का. निखिल गॉन बॅक टू दी पवेलियन.
इथे या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी चांगला बॉल टाकला होता, फुललेनचा बॉल, त्याला मात्र फक्त चिप केलं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी चांगला कॅच कुणालनं कंप्लीट केला. इथे आपण पाहिलं तर दुसरा धक्का लागला निखिलच्या बॅटमधनं देखील आपण पाहिलं तर एक चौकार आला, परंतु ज्या प्रकारे त्याचं नाव आहे त्याच प्रकारचा खेळ त्याच्याकडनं आज झाला नाही, अपेक्षाभंग त्यानं केलाय. परंतु महत्त्वाची बाब जर आपण पाहिलं तर चिराग एका बाजूला किल्ला लढतोय, सलामीपास न दाखल झालाय, चांगल्या धावा तो समोरताना पाहायला मिळतोय. 9 बॉल आतापर्यंत चिराग खेळलाय, 9 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलं तर 23 धावा पाहायला मिळाल्यात. लौकिक आता आपण पाहतोय तर 4थ्या क्रमांकावरती नव्यानं दाखल झालाय. षटकातला दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय, गोलंदाजी मार्कवरती कैलास. इथे मात्र आपण पाहू शकाल अगदी चांगला बॉल होता, त्याला मात्र कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहू शकाल विशाल पाहायला मिळतोय. हे देखील एक मोठं नाव आहे पालघर जिल्ह्यातलं. अगदी आपण 8 ते 10 वर्षामागे गेलो तर अगदी त्याचा फॅन क्लब खूप मोठा आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर त्याने कुठेतरी क्रिकेटमधनं ब्रेक घेतला होता आणि आता पुन्हा एकदा तो क्रिकेट करता तयार झालाय, तेच आक्रमक क्रिकेट दाखवण्याकरिता. इथे आपण पाहिलं सन्मानजनक या चेंडूला खेळले. धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या या ठिकाणी झालेली आहे धाव फलकावर 33 धावा. कैलास षटकातला पुढचा बॉल घेऊन ओहो पुन्हा एकदा चांगला बॉल, अगदी चांगला बॉल, खांद्याचा अगदी योग्य वापर कैलासच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खासदार चषकाचं दमदार शानदार हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 5वा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. डे अँड नाईटचा फॉर्मॅट, अगदी काही क्षणात फ्लड लाईट्स ऑन होतील आणि त्यानंतर तो नाईट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय, फिल्डर तिथे आहे आपल्याला पाहायला मिळतात. कुणाल पुन्हा एकदा अगदी पुन्हा एकदा आपण पाहिलं सिंगल डबल जे बेसिक क्रिकेट आहे ते मात्र आपल्याला इथे पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 35 धावा. आतापर्यंत आपण पाहिलं तर अगदी 4 चेंडू झाले. 4 चेंडूंमध्ये कैलासची गोलंदाजी जर आपण पाहिली तर बहरताना आपल्याला पाहायला मिळते. थोडासा बाहेर जाताना चेंडू पाहायला मिळालाय. व्हाईट बॉल पंचांकडून येतोय, व्हाईटच्या मदतीने आपण आता पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 36 धावा. अगदी विकेट टेकिंग गोलंदाजी कैलास या षटकात पाहायला मिळाली. 4 रन त्यानं आतापर्यंत मोजले आहेत, 1 विकेट त्यानं प्राप्त केली आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर पंच डेड बॉलची उद्घोषणा करताना पाहायला मिळतात. चिराग आणि लौकिक ही जोडी आता किती धावा जमवेल, कारण की अचिवस दांडी जर आपण संघ पाहिलं तर अगदी एक पॉवर पॅक संघ आहे. त्यांची जर बॅटिंग लाईनअपचा विचार आपण केला तर खूप मोठी बॅटिंग लाईनअप ही त्यांच्याकडे आहे. तेव्हा कदाचित तेज ऊर्जा नरपड पासळ हा संघ हाच विचार करत असेल की जेव्हा स्लॉग ओव्हर्स येतील त्या स्लॉग ओव्हर्समध्ये आम्हाला जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत. सध्या आम्ही सन्मानानं खेळतोय, याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही कायम संयमानच खेळत राहू, परंतु जेव्हा संधी मिळेल 100% आम्ही जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करू. परंतु सध्या जर आपण पाहिलं तर गोलंदाजांनी पूर्णतः अंकुश निर्माण केला आहे तेज ऊर्जा नरपड पासळच्या फलंदाजांवर. अगदी रोहित राऊत आणि चंद्रशेखर सावंत या ठिकाणी मात्र या मॅचवरती देखील लक्ष ठेवून आहेत. अगदी चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहताय, कव्हरच्या दिशेला जातोय विशाल. यावेळेला मात्र कव्हर करताना या चेंडूला आपण पाहताय चांगली फील्ड, चांगली फेकी, परंतु इथे आपण पाहिलं तर या 2 धावा कंप्लीट होताना या 2 आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर आपण पाहताय धावसंख्या फलकावरती झाली आहे 39. व्हॉलेंटियर्स पाणी घेऊन जायचंय, फलंदाजाला पाणी हवंय. डीजे ऑपरेटर कुठे असाल कृपया करून कॉमेंट्री बॉक्सशी आपण संपर्क साधायचा आहे. डीजे ऑपरेटर इथे आतापर्यंत आपण जर बॉलिंग अनालिसिस पाहिली
आतापर्यंत बॉलिंग अनालिसिस आपण पाहिलं. मिथुनने अगदी चांगली गोलंदाजी केली, त्याच्या षटकामध्ये 17 धावा आल्या. त्यानंतर विवेक दवणेला आपण पाहिलं, त्याच्या विरुद्ध 12 आल्या. त्यानंतर कुणाल का अप्रतिम अगदी डिसिप्लिनमध्ये त्यानं गोलंदाजी केली, त्याच्या विरुद्ध आपण पाहिलं फक्त 3 धावा फलंदाज जमवू शकले. त्यानंतर कैलाशला आपण पाहिलं, त्यानं देखील 7 धावा दिल्या. आणि विकेट जर आपण पाहिलं तर कुणाल आणि कैलाश या दोन गोलंदाजांनी आपण पाहिलं तर विकेट्स मिळवण्याची किमया या ठिकाणी साध्य केली. अगदी डिसिप्लिनमध्ये ही 4 षटकं आपण पाहिली. आता 5वं षटक 5 मिनिटं आणि 50 सेकंदाचा अवधी अचवस दांडीकडे राहिला आणि त्याच्या पुढे जर तुमचा वेळ आता निघून गेला तर तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर आतमध्ये घेऊन खेळावा लागेल. षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता सज्ज झालाय कुणाल. अगदी चांगला बॉल, लो फुलटॉस बॉल यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळलाय विवेककडनं, यावेळेला मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा फलंदाजांनी यावेळेला मात्र उचललाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट या ठिकाणी पाहायला मिळाले. या दोनच्या मदतीने आपण पाहू शकला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 41. अगदी फलंदाज वाट पाहतच असतात की क्षेत्ररक्षकाकडनं मिस्टेक होते कधी आणि आम्ही 1 रनला 2 मध्ये बनवतो कधी, आणि तेच यावेळेला मात्र या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 41-41. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका यावेळेला मात्र पाहायला मिळतो. इनफिल्डच्या वरनं खेळलंय, चेंडूला पाठवलं जात आहे सीमा पार, चौकार 4. इथे मात्र आपण पाहू शकला अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडूवरती करडी नजर ठेवली, त्यानंतर तो बॅकलिफ्ट अगदी चांगला. त्यानंतर आपण पाहिलं त्या गॅपमध्ये पाहिलं इनफिल्डच्या वरनं आणि तिथे अगदी सरळ खेळलं चौकाराकरिता. आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 45-45. ओहो, पुन्हा एकदा चांगला बॉल पायावरती यावेळेला मात्र आदळला जातोय. अगदी त्याच वेगानं कुणाल देखील त्या चेंडूवरती पुढे गेला होता फॉलो थ्रू मध्ये. लेग बायचं सिग्नल यावेळेला मात्र आपण पाहू शकलात. एक्स्ट्रा रन तिथे जोडली जाते आणि या एक्स्ट्राच्या मदतीने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 46 धावा. आता दोन फलंदाजांच्या माध्यमातून चर्चा होते की आता शेवटची काही षटकं आहेत, शेवटची काही चेंडू आहेत आणि त्या शेवटच्या चेंडूंमध्ये आपल्याला काय रणनीती आखायची आहे, कशा प्रकारे धावा जमवायच्या आहे. कारण की समोरचा संघ एक मातबर संघ आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळणं एक तुम्हाला मजबूत लक्षाकडे जावं लागेल आणि तोच प्रयत्न सध्या त्या दोन बॅटर्सच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळेल. लो फुलटॉस बॉल होता, त्या बॉलला मात्र आपण पाहिलं तर अगदी मनगटाच्या सहाय्याने दिशा दिली, वळवलं. त्यानंतर गौतम अकरे स्क्वेअर लेगला पाहायला मिळतात, तिथे फील्ड केली जाते. इथे आपण पाहतोय तर या सिंगलने धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 47 धावा. अगदी 2 चेंडू आता या षटकातले बाकी आहेत. याही षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी डिसिप्लिन मध्ये गोलंदाजी कुणालची पाहायला मिळाली आहे. इथे मात्र फटका खेळलाय, फटका फसतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कुठलीही चुकी कैलासने केली नाहीये. इथे लागलाय अजून एक धक्का, चिराग गॉन बॅक टू दी पवेलियन. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूला मैत्री पालघर संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहत आहे एकविरा स्पोर्ट्स मुरबे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, तेव्हा दोन्ही टीमला मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्सच्या इथे इनफॅक्ट आपल्या VIP डायस आहे तिथे यायचं आहे. इथे आपण पाहिलं तर नवीन फलंदाज आपण पाहू शकला तर नव्यानं दाखल झालेला आहे परेश. अगदी चिराग चांगलं कॉन्ट्रीब्यूट करत होता आपल्या टीमसाठी. सलामवीरची भूमिका त्यांना अगदी चांगल्या प्रकारे पार पाडली आहे. 16 बॉल त्यानं खेळले, 16 बॉलमध्ये 32 रन्स हे चिरागच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय, नव्यानं 5व्या क्रमांकावरती दाखल झालाय परेश. कुणाल षटकातला शेवटचा बॉल घेऊन तयार, गोलंदाजी मार्कवरती. ओहो, अगदी चांगला बॉल, धीम्या गतीचा बॉल होता. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल कव्हरच्या रिजनला चेंडूला खेळलंय, क्षेत्ररक्षक तिथे येतात परंतु फेकी इथे स्वेर पाहायला मिळाली आणि त्याचाच फायदा. जिथे सिंगल होती, सिंगल नंतर तिथे ती
स्क्वेअर फेकी पाहायला मिळाली आणि त्यानंतर अजून एक एक्स्ट्रा धाव तिथे जोडली जाते. इथे या दोनने आपण पाहतोय षटकाची झाली आहे समाप्ती. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती तेज ऊर्जा नरपड पासळ या संघाची 49. अगदी योग्य ती टाइम मॅनेजमेंट इथे अचिवस दांडी या संघाची पाहायला मिळते. 5 षटकं झालेली आहेत. 5 षटकानंतर आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 49. आता शेवटचं आणि अंतिम षटक बाकी आहे. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये आता किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष हे सेट केलं जाईल, याही गोष्टी आता खूप महत्त्वाच्या आहेत. आणि शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती कैलास. एकोणपन्नास धावा या सध्या आपण पाहतोय धाव फलकावरती. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज तयार झालाय. गोलंदाजी मार्कवरती कैलास. पहिला बॉल. यावेळेला मात्र आपण पाहतोय थोडासा बाहेर जाताना हा चेंडू आपण पाहू शकलात फलंदाजांना. बॅटिंग टीमने यावेळेला मात्र DRS ची मागणी केली आहे. प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू यावेळेला तेज ऊर्जा टीमने घेतलाय आणि अगदी फेअर बॉल योग्य प्रकारे रिव्ह्यू लॉस्ट यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. अजूनही शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. तिथे शफल मुवमेंट फलंदाजाची पाहायला मिळाली आणि त्याच्याचमुळे इथे मात्र फटका खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर चेंडू खाली येतोय आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय अगदी चांगला कॅच यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. कुशल दवणे अगदी चांगला कॅच. विकेटचं पतन गॉन. हॅलो माईक चेक. नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं आहे. दोन्ही कॅप्टनने इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. नवीन फलंदाज आपण पाहताय नव्यानं दाखल झालाय हर्षिक. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूंमध्ये आता किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. सध्या पहिल्या 2 बॉलवरती वरचष्मा पाहायला मिळाला कैलासचा. पहिला बॉल निर्धाव, त्यानंतर विकेट. तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल खूपच बाहेर गेलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. वाईटचा सिग्नल हा पंचांकडनं आलाय. वाईटने मात्र आपण पाहू शकलात तर एक्स्ट्राज पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि या एक्स्ट्राजच्या माध्यमातून आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 50 धावा. सांघिक अर्धशतक जे आहे ते आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळते. षटकातला तिसरा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती कैलास. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल. त्या बॉलला मात्र आपण पाहू शकाल खेळले लॉंग ऑफच्या दिशेला कुणाल तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण कुणालच्या माध्यमातून पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 51. अजूनही शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर हर्षिक सिंगल काढून मात्र आपण पाहत आहे नॉन स्ट्राईकला गेलाय. पाहूया षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेला मात्र अगदी चांगलं पिक केलंय लेंथला आणि ऑन द अप खेळलं. चेंडूला पाठवलंय सीमा पार. आलाय 4 चौकार. त्यांच्या विपक्ष मुरबे टीम कॅप्टनने येऊन राहायचंय. मुख्य व्यासपीठावर टॉस केला जाईल. गो टू कॉम्बॉक्स.
या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी चांगलं टायमिंग साध्य केलं. ऑन द अप या चेंडूला खेळलंय, त्यानंतर डीप पॉईंटच्या दिशेला हा चेंडू गेलाय. चौकार तिथे पाहायला मिळालाय. चौकाराच्या साईने आपण पाहताय धाव संख्या आता झाली आहे 55. पुन्हा एकदा कुठेतरी दिशा भरकटली गेली आहे. चेंडू जातोय वाईट आणि वाईटच्या मदतीने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 56. चला बोथ टीम कॅप्टन्सना मी विनंती करतोय की आपण टॉस करण्याकरिता या. मैत्री पालघर आणि त्याच्याच विपक्षमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल एकविरा स्पोर्ट्स मुरबे. षटकातला 5वा बॉल इथे मात्र पिक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यानंतर चेंडू आपण पाहतोय मैदान लगत गेलाय. खराब फिल्डिंग. बॅकअप यावेळेला मात्र पाहायला मिळतंय. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल ह्या मिस्टेक यावेळेला मात्र तुम्हाला टाळायला हव्यात. इथे मात्र मिसफिल्डिंग झाली, परंतु बॅकअप मात्र अगदी चांगलं पाहायला मिळालं. समीर तामोरेला आपण पाहताय. धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 58. अगदी चांगल्या पद्धतीने ही धाव फलक जो आहे तो आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळालंय. डावाला कसं सावरावं, संघाच्या धाव संख्येला पुढे कसं घेऊन जावं ते मात्र या नरपडच्या फलंदाजाने दाखवलं. इथे मात्र आपण पाहतोय इथे झालेली आहे षटकाची समाप्ती. 6 षटकांचा खेळ झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 59. 60चं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता या लक्ष्याचा पाठलाग हा कशा प्रकारे केला जाईल. नाण्याची एक बाजू आपण पाहिली ती भक्कमपणे तेज ऊर्जा नरपड पासळ संघाची. आता दुसरी बाजू अचिवस दांडी या संघाची कशी असणार आहे त्याकरता आपल्याला दुसऱ्या डावाकडे जावं लागेल. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. आपण ऐकणार आहात प्रीतमजी घरत यांचा आवाज. तत्पूर्वी आपण जाऊया टॉसच्या दिशेने. धन्यवाद. आपण ऐकत होतात मंथनजी घरत सरांना. राजेंद्रजी पाटील यांना मी विनंती करेल या आपण आपल्या शुभस्ते करूया टॉस. नेक्स्ट मॅच जिथे टॉस केला जाईल. टीम मुरबेचा कॉल असेल. फायर पास्तळ खासदार चषक. धन्यवाद राजेंद्रजी पाटील यांना मी विनंती केली आपण आदरपूर्वक बसून घ्या. टॉस विन केलाय काय घेणार क्षेत्ररक्षण. कसं वाटतं इकडे आल्यानंतर खासदार चषकाबद्दल काय म्हणणार. म्हणायचं नाही टुर्नामेंट चांगलीच असते आणि ऑर्गनाईज या टायमाला अजून चांगलं केलं आहे. फिल्डिंग घेतलंय. किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. 50-60च्या मध्ये. बेस्ट लक तुमच्या टीमसाठी. मुरबे संघ चांगल्या लयमध्ये चांगली कामगिरी तुमची सर्व मुलं करत आहेत. किती धावेचा प्रयत्न असेल. पहिली बॅटिंग आहे. 50+ करण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतं इकडे आल्यानंतर खासदार चषकाबद्दल काय म्हणणार. खूप चांगलं आयोजन असेल दरवेळेप्रमाणे. आताच मागे टुर्नामेंट झाली त्याप्रमाणे आता तर रॅलिंग वगैरे पण चांगली केलेली आहे. एकदम चांगलं उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे. बेस्ट लक तुमच्या टीमसाठी देखील. टॉस झालाय आणि टॉस विन केलाय मैत्री पालघर टीमने आणि फिल्डिंग निवडले. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये जिथे मात्र दुसऱ्या फेरीला होते सुरुवात. डीजे थँक्यू. डीजे धन्यवाद. 6 षटकं आपण पाहिलेली आहेत. 6 षटकांमध्ये आपण पाहिलं तर चांगली धाव संख्या आपल्याला पाहायला मिळाली. 59 धावा या बोर्डावरती लावल्या गेल्या. 60चं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते ऐकवण्यासाठी प्रीतमजी घरत यांचा आवाज आपण ऐकूयात. अचिवस दांडी फक्त 11 खेळाडू जे आहेत तेच प्लेयर स्टँडमध्ये असतील. कोणी प्रेक्षक वर्ग तिथे बसायचा नाही आहे, विनंती असणार आहे. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतायत प्रमुख मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. केतनजी राऊत यांना आपण पाहतायत. विदुरजी पाटील, सुचेंद्रजी घरत यांना आपण पाहताय. सुहास पाटील यांना आपण पाहताय. राजेंद्रजी पाटील यांना आपण पाहताय.
सर्व मान्यवर या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचं खासदार चषक 2026 मध्ये आपण करूयात हार्दिक हार्दिक स्वागत. करूया आपण जाऊया दुसऱ्या डावाकडे. थँक्यू डिझो. हॅलो हॅलो, जे प्रेक्षक वर्ग पडद्यावर बसले त्यांना विनंती आहे त्या पडद्यावरून उठायचं आहे. प्रेक्षक वर्ग जे पडद्यावर बसलेत आणि पडद्याचे या बाजूने बसलेत त्यांना विनंती आहे आपण पडद्याचे त्या बाजूने बसायचं आहे, पडद्यावरून उठायचं आहे. येस, आजच्या दिवस आणि रात्रीमध्ये 2 समालोचक आपल्याला ऐकायला मिळतील. या अगोदर आपण ऐकलं मंथनची गरज सरांना, ज्यांना आपण नॅशनल चॅनलवर प्रो कबड्डीच्या माध्यमातून देखील ऐकलं आहे. आणि आणखीन एक गोड आवाज आजच्या रात्रीमध्ये आपल्याला ऐकायला मिळणार, दीपेशी कंडी सर. आणि पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल आणि तेज ऊर्जा पास्तळ नरपड, पहिलाच बॉल स्विच इट, चाललाय बॉल मैदानाच्या बाहेर. प्रणय मात्रेच्या बॅनरवर जाऊन आदळतोय, आमच्या मान्यवराच्या बॅनरवर जाऊन आदळतोय. 4 धावा, समीरचा हल्ला. SD मास्टर. थँक्यू सर. ॲक्शन रिप्लेमध्ये बघूया, परेश पोलीसमध्ये कार्यरत आहेत आणि क्रिकेट देखील खेळतात चांगला, परंतु इकडे मात्र पुन्हा एकदा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, चेंडू चाललाय जमिनीला गुदगुल्या करत सीमा पार, बॅक टू बॅक येतोय. दुसरा चौकार, हा डगआउट्स आपल्याला पाहायला मिळतोय. दांडी टीमचा यंग चिवर दांडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये तेज ऊर्जा नरपड टीमचा विचार केला तर रोहितजी राऊत आणि त्यांचे परम मित्र चंद्रशेखर सामंत यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि दोन्ही बॉल चाललेत मैदानाच्या बाहेर. टार्गेट आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच 60चं आहे. आणि सुरुवात देखील चांगली होत असताना समीर बोईसर प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये बेस्ट बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला आणि यावेळेस मात्र चांगली सुरुवात. थोडा डान्सिंग ऑन दी क्रीज जिथे आपण बघू शकतात डॉट बॉल येत असताना यावेळेस थोडं बदल केलं, चेंडूला वळवण्यात आला. हा बघा, स्लोवर बॉल, लेग कटर बॉल, अगोदरच बॅट फिरवली आणि यावेळेस मात्र चेंडू गेला किपरच्या हातामध्ये. 3 मध्ये 8. माननीय खासदार साहेब काल मात्र या स्पर्धेला भेट देऊन गेले. रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे आणखीन एक वेळा आणि रिस्की स्ट्रोक आहे. मी पहिलेच म्हटलं, हा फटका लगे तो आबाद नाही तो बर्बाद. पहिला झटका लागतोय यंग चिवर दांडी टीमला. SD मास्टर. नवीन फलंदाज अनिकेतने देखील या मैदानावर एका स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट घेतलेला आहे. चांगला खेळ पाहायला मिळाला, बॅटिंग बॉलिंग, आणि तो चाललाय मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक चकाकणारी वस्तू सोना नसते, प्रत्येक बॉलवर आपण मोठा हिट करू शकत नाही. थोडं संयम देखील असणं गरजेचं आहे. आक्रमकता आणि संयम हे देखील करणं गरजेचं आहे. पॉवर प्ले बघितलं का मात्र फलंदाज मोठ्या हिटकडे जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्यामध्ये विकेट येण्याची शक्यता देखील आहे. आणि इथे मात्र पहिला झटका लागला दांडी टीमला
8-1, 4 बॉलचा खेळ होतोय. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार तर पुढच्या 2 बॉलवर उत्तर देखील दिलंय गोलंदाजाने. पाचवा बॉल फिरवलाय, वळवलंय बॅटच्या समोरून, चांगला टप्पा आणि गेलाय चेंडू कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. आजचा 5वा दिवस आणि 5वी रात्र आपल्या भेटीला येणार. उद्या मात्र अंतिम दिवस आणि अंतिम रात्र या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळेल. खासदार चषक 2026. आणखीन एक वेळा बॉलला फिरवलंय, चेंडू मात्र हवेमध्ये, कॅच केलं जाईल. विकेटचं पतंग. दुसरा झटका. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार, त्याच्यानंतर मात्र 4 बॉल मागे, एकही धावणे आणि 2 विकेट. परेशने केलाय प्रतिहल्ला. पहिली ओव्हर समाप्तीनंतर 8-2 बजावडीचे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8-2 चिराग. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आणि बॅटिंगसाठी गेलेला खेळाडू. एक वेळ होता जेव्हा सांगायची गरज लागायची नाही. आजही मात्र ओळखीचा चेहरा आहे विशाल अंगी. खऱ्या अर्थाने मात्र धनानून काढलं होतं टेनिस क्रिकेट. मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे, परंतु सध्या जॉब लागल्यानंतर मात्र थोडा दूर झाला क्रिकेटपासून. आणि आपण बघू शकतात 8-2 विशाल नो स्ट्राईकला आहे. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका, परंतु सरळ गेला मिडऑनला. डॉट बॉल येत असताना बघा पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आले आणि त्यानंतर मात्र शांतता कुठे ना कुठे पाहायला मिळते. थोड्याच वेळाने आजच्या रात्रीमध्ये जो गोड आवाज आणखीन एक आपल्याला ऐकायला मिळणार. दीपेश खंडी सर इथे उपस्थित होतील आणि त्यांचा आवाज देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. आतापर्यंत 2 समालोचनाचे आवाज या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळाले. 3 समालोचनाचे आवाज या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळाली. पहिले दुसऱ्या रात्री आणि तिसऱ्या रात्रीमध्ये प्रमोदजी शेडगे सर, पालघर भूषण, आणि कालच्या रात्रीमध्ये प्रेम तरे सर आपल्याला ऐकायला मिळाले. उसरणी गावचं गोड आवाज. आणि आजच्या रात्रीमध्ये सुरुवातीच्या पहिल्या इनिंगमध्ये पंतांची गरज सर. आणखीन एक विकेट येतोय, पडझड झालं इकडे दांडी टीमची. आणि कुणाल बॅक टू डग आउट बजाव. नवीन फलंदाज हा देखील मात्र एक दिग्गज खेळाडू आहे, लेजंडरी खेळाडू आहे दांडी टीमचा. 1 साइड मॅच करण्याची ताकद ठेवणारा फलंदाज एक काळमध्ये, जिथे आपण बघू शकतो यंग गच्चीवर दांडी टीम सांगितलं म्हणजे गौतम आकरे विरुद्ध पूर्ण समोरची टीम खेळायची. आणि आपण बघू शकतात तो गौतम आकरे दाखल झाला आहे, परंतु सध्या आपण बघू शकतो 5व्या नंबरवर हनुमान नेहमीच सलामीर फलंदाज म्हणून गौतमकडे पाहिलं. फटका इकडे मात्र चांगला खेळ आहे. इनफिल्डच्या वरून शॉर्ट बॉल होता, अपरकटचा फटका डीपमध्ये जाऊन चांगलं क्षेत्ररक्षण आणि टीमवर्क पाहायला मिळते. 2 धावा मात्र इकडे अंकित करताना पाहायला मिळतील. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 1-0. एक वेळेस हे दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर दोन्ही फलंदाज आपापल्या टीमसाठी एक हाती किल्ला लढवायचे. म्हणजेच यंग गच्चीवर दांडीसाठी गौतम आकरे, तंबित्र परिवार दांडीसाठी विशाल अंगी नावाने फेमस
10वर 3. चौथा बॉल, गुड बॉल. ओ अवघड चान्स होता फॉलो थ्रू मध्ये. हाफ चान्स मध्ये एक संधी मिळाली गौतम आकरेला. हा बॉल आपण पाहू शकतात. बघा सरळ खेळला होता, वेगाने आला होता आणि मुश्किल कठीण चान्स आहे. आणि इकडे मात्र टॉट बॉल येतोय. कमबॅक खूप चांगलं केलं कारण की सुरुवात चांगली झाली होती. 2 बॉल 2 चौकार. त्यानंतर विचार केला तर 10 मध्ये 10, 3 गडी बाद. आणखीन एक चांगला बॉल, परफेक्ट वाईड यॉर्कर. सिंगल असेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 11वर 3. लास्ट बॉल, शेवटचा बॉल असेल. दुसरी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. 11वर 3 ही सध्या तरी परिस्थिती. खासदार चषक, एक बाजूला यंगचीवर दांडी, दुसऱ्या बाजूला तेज ऊर्जा पास्थळ नरपड. सुपर, परंतु वाईट बॉल आलाय थोडा जास्तच बाहेर. आणि इकडे आपण बघू शकतात पंचाचे हात खुलताना. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 12. बघा रेफर तुमच्याकडे आहे परंतु त्यासाठी 10 सेकंद आहेत. 10 सेकंदामध्ये तुम्हाला रेफर घ्यावा लागेल, हे देखील लक्षात घ्या. आणि इकडे मात्र रेफर घेतलाय फिडिंग टीमने. पाहूया व्हाईट बॉल साठी रेफर ऑन फिन अंपायरने व्हाईट बॉल दिलाय. मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकतात ही क्वालिटी आहे पाटील नेटवर्कची. एकाच वेळेस पंच त्याचबरोबर पूर्ण क्रीजवर असलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या स्क्रीनवर डिसिजन पेंडिंग. चौथ्या स्क्रीनवर थर्ड अंपायर. फेअर बॉल, टॉट बॉल येतोय. रेफर अगदी बरोबर घेतलाय. आणि इकडे आपण बघू शकतात 2 ओव्हरचा खेळ इकडे समाप्त होतो. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर यावेळेस आपण थोडा मात्र आपण बघू शकतात शफल झाला होता आणि जिथून मात्र बॉल डिलिव्हर केला वाईड लाईनीच्या थोड्या बाजूने गेला. आणि 11वर 3 2 ओव्हर नंतर बजाव. अकरावर 3 आणि तिसरी ओव्हर. पुन्हा एकदा परेश गोलंदाजी मार्कवर. फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक परफेक्ट गेला हातामध्ये. यावेळेस स्लॉक स्वीप आणि चेंडू गेलाय बरोबर क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये. कॅच आउट गौतम आकरे. बॅक टू डगआउट एस डी जे मास्टर. इंग्रजी मास्टर. बघा आजचे 8 टीम आपल्याला पाहायला मिळतात. पहिली मॅच तेज ऊर्जा पास्थळ नरपड त्यांच्या विपक्षामध्ये यंगचीवर दांडी. दुसरी मॅच मैत्री पालघर त्यांच्या विपक्षामध्ये एकविरा स्पोर्ट्स मुरबे. तिसरी मॅच असेल पवनसुत नवली जप्पा 11 वर्सेस पोफरण. आणि चौथी मॅच असेल धनसार आणि त्यांच्या विपक्षामध्ये फ्रेंड्स सरावली. आणि आणखीन एक विकेट. यज्ञेश प्रभू बॅक टू डगआउट. चौथा झटका लागतोय, 5वा झटका लागतोय. इकडे मात्र 11वर अर्धा संघ गारद आणि 8 धावा देऊन 4 विकेट. बघा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये हा खेळ देखील पाहायला मिळतो. ज्या गोलंदाजाने पहिल्या 2 बॉल 2 चौकार दिले होते त्या गोलंदाजाने मात्र पुढच्या 6 बॉलात 4 विकेट आणि एकही धाव नाही. परेश
यस डी मास्टर बजाव. हॅट्रिक वर आहे यावेळेस मात्र चांगला बॉल चाललाय चेंडू कीपरच्या हातामध्ये. दोन नंबर 3 बॉल डॉट बॉल. नवीन फलंदाज चंद्रशेखर म्हणजे चंदू अक्षरशः फसवलंय. चारोखाने चित बल्लेबाज आणि इकडे मात्र सोपा आणि हा पंजा पहिला गोलंदाज या स्पर्धेमधला. अवधूत कामत नंतर हा दुसरा गोलंदाज पाहायला मिळतोय ज्याने एका मॅच मध्ये 5 विकेट आणि घेतलेले आहेत. काय खेळ आहे. नरपड टीमचा हा गोलंदाज अगदी कॅमेरामध्ये बॉल दाखवायचा आहे गोलंदाजाने जिथे आपण बघू शकतात 8 वर 5. मागच्या 8 बॉलचा विचार केला तर 5 विकेट एकही धाव नाही. परेश आणखीन एक रिव्हर्स मध्ये बल्लेबाज जा रे और बल्लेबाज आ रे. मैदानामध्ये हजेरी लावून ज्याप्रमाणे पत्त्याच्या बंगल्यामधून एक पत्ता काढल्यावर बंगला कसा कोसळतो ना अशा रीतीने ही इनिंग कोसळत असताना यंगचवर दांडीची 6वा झटका दिलाय इथे मात्र गोलंदाजाने. आणि टोटल विचार केला तर 7 विकेट इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 धावेवर बजाव डीजे. अकरा वर 7 आणि हा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस कॅप मध्ये विवेकच्या बॅट मधून येतोय. चौकार 4. 3 ओव्हरचा खेळ इकडे परिपूर्ण झाले. 15 वर 7. आता 18 बॉल आणि 45 ची गरज. बाजव हायलाइट आपल्याला पाहायला मिळते. 6 विकेट ज्या गोलंदाजाने या मॅच मध्ये कारत केलेत तो गोलंदाज नरपड टीमचा तेजुरिया पास्तर टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा बघा हायलाइट परेश आणि घरत इलेक्ट्रॉनिक्सचे ऑनर महेशजी घरत यांचा आज वाढदिवस आणि त्यांना वाढदिवसाच्या आमच्याकडून आणि सर्वांकडून लाख लाख शुभेच्छा. हॅपी बर्थडे. आणि आणखीन एक विकेट 8वा झटका 15 धावेवर
बॅटिंग करत असताना यंग वर दांडी 60 धावेचं आव्हान आता खूप दूर राहिलंय असं म्हणायला हरकत नाही. बजावडीच आहे. सतरा बॉल 45, 15 वर 8. सरपंच साहेबांचं सहर्ष स्वागत आहे. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, डॉट बॉल येतोय. इथून मात्र बॅट तर फिरवावी लागेल कारण की आता मात्र 16 मध्ये 45. अगदी आपण बघू शकतात मेगा स्क्रीनवर इंटरनॅशनल स्कोरिंग देत असताना पाटील नेटवर्क टार्गेट 60चं 15 वर 8 ही परिस्थिती. आणखीन एक फटका डीप मध्ये कोणी नाही परंतु असता तरी फरक पडला नसता. चेंडू गेलाय 6 धावेसाठी. बऱ्याच वेळानंतर मात्र षटकार पाहायला मिळालतोय. कमांडीचे मास्टर बॉल बॉय बॉल आणा. जुना बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. एकवीस वर 8. ओ आणखीन एक येणार का. किंमत आहे मर्दा मर्दते खुदा. आणि इकडे आपण बघू शकतात या फलंदाजाने 10व्या क्रमांकावर येऊन लगातार 2 षटकार खेचले. थोडं टेन्शन मात्र फिल्डिंग टीमकडे देखील फेकलंय. फलंदाज कुशल चिरागवर केलेला हल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 षटकार. हा बघा स्कोरबोर्ड 27-33 पाहिजेत 14 मध्ये. काय खेळ आहे क्रिकेटचा. या अगोदर मात्र जितके पण फटके खेळले फलंदाजाने ते मैदानामध्ये कॅच आउट होताना दिसले परंतु हा फलंदाज कुशल मैदानात येतो का आणि 3 बॉलमध्ये 2 षटकार खेचतो काय. 14 बॉल 33. आणि आणखीन एक मात्र खेळ बदलेल का. वेळ बदलेल का. तेज ऊर्जा पास्थळ नरपड टीम काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र 9+4 स्कोरबोर्ड 32. गोलंदाज चर्चा करण्यास भाग पडले. या अगोदर एकही खेळाडू चर्चा करण्यासाठी आला नाही परंतु आता मात्र चर्चा करण्यासाठी यावं लागलं कारण की मागच्या 3 बॉलवर धाब्याचा विचार केला. धावा 17 आल्यात. बजावडीचे
चा बॉल, फ्री हिटचा बॉल. इथे मात्र फ्री हिटच्या बॉलला देखील चांगला फटका आहे, परंतु इकडे चांगला कॅच आणि एक धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 33. लढाई जारी आहे मैदान के बीच, संघर्ष सुरू आहे. इथे आपण बघू शकता 13 बॉल आणि 27 धावा. खेळ कुठे होता, खेळ कुठे आला. आताच्या ओव्हरचा विचार केला तर जवळजवळ 18-19 धावा आल्यात. आणखीन एक मात्र खराब बॉल, वाईट बॉल येतोय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 34. 34 धावा धावपलकावर. 8 गडी बाद झालेत, परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये टेन्शन आहे. हा देखील खेळ पाहायला मिळतो क्रिकेटचा. आपण मात्र फ्री राहून चालणार नाही, इझी घेऊन चालणार नाही. क्रिकेटचा खेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही. 34 वर 8. हा फटका फसलाय, उंच गेलाय आणि 9वा झटका लागतोय. एक काम चांगलं केलं गोलंदाज चिरागने की शेवटच्या बॉलवर एक आणखीन विकेट आणून दिला. आता लास्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जाईल. 34 वर 9. यस डीजे मास्टर. चौतीस वर 9 विकेट कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह करून टाकलं या मॅच मध्ये. लौकिक हा गोलंदाज, पहिलाच बॉल आणि हिट विकेट, ऑल आउट. यंगचीवर दांडी. इकडे पूर्ण टीम 34 धावेवर गारद आणि मॅच विन होताना आपल्याला पाहायला भेटते तेज ऊर्जा पास्तळ, नारपड. कॉंग्रॅच्युलेशन.